साधारणपणे 1990-91 या वर्षी आता पहिली दाखल झालेली देवरीतर्फे नारायणगाव शाळेमध्ये काही सातपुडा शाळेमध्ये दाखल झालेली आहे. ही पहिलीची 1990-91ची बॅच आणि इयत्ता 7वी 96-7वीला पास आऊट झालेली बॅच. मी सुद्धा इयत्ता 7वीला शिष्यवृत्ती राज्य गुणवत्ताधारक आहे. आणि मग या सर्व शिक्षकांनी मला सांगितलं गेलं की सर तुम्ही या ठिकाणी नागनी शेळकंदे मॅडम डोळस मॅडम, त्यावेळेस शिला कुशाबा डोळस मॅडम, आत्ता शिला सुरेश शेळकंदे मॅडम म्हणून आहेत, मुख्याध्यापक म्हणून आहेत, 7वीचा वर्ग पाहत होत्या. आणि मला सांगितलं गेलं की तुम्ही या वर्गाचं गणित घ्यायचं. शितोळे सरांनीच सांगितलं आणि खंडाळी गुरुजी मुळे गुरुजी यांनी सांगितलं. मग आम्ही काय नियोजन केलं, तिघांनी, मुळे गुरुजी असेल, मी असेल आणि शेळकंदे मॅडम, चला या वर्गाची शिष्यवृत्ती मुले चांगली आहेत, पूनम असेल, अर्चना असेल, बाबू असेल, वैभव असेल, शशिकांत असेल, ही सर्व विद्यार्थी चांगल्यांची ज्यावेळेला पहिल्या तासाला गेलो त्यांची चुणूक पाहिली, प्रवीण असेल सगळ्यांची, त्यावेळेला म्हटलं मुळे गुरुजी आम्ही चर्चा केली की मुळे गुरुजी आपण यावर्षी जरा पळीपोट करूया. आणि मग आम्ही त्यावेळेला पवन, जरी तुला शिकवण्याचा योग नाही आला पण तुझ्या पप्पांनी आम्हाला शिकवलं मांजर्डेमध्ये गणितात त्यांचा हातखंडा धरणारा त्या काळातला एकही शिक्षक जुन्नर तालुक्यात नव्हता. सेकंदामध्ये शिष्यवृत्तीचं उत्तर काढणारी एकमेव व्यक्ती महादू सकाराम मेहंगे गुरुजी आज हयात नाही, त्यांच्यासाठी टाळा. अगदी 5 मिनिटाच्या आतमध्ये गणिताचा शिष्यवृत्तीचा पेपर सॉल्व्ह करणारे एकमेव व्यक्तिमत्व होतं ते. आणि त्यांच्या चितळे सर असतील, मांजर्डे म्हटलेला शिष्यवृत्तीचा हातखंडा असायचा आणि त्यांच्याच मार्गदर्शनाने प्रेरणा आलो. मग आम्ही ठरवलं गेलं आणि मग विषयाची वाटणी केली. मग त्यावेळेला खान मॅडम त्यावेळेला इंग्लिश शिकवतात, पठाण मॅडम इंग्लिश दिला, फक्त शिष्यवृत्तीमुळे होती आणि मी मात्र गणित मला दिलं गेलं 7वीचं. आणि खऱ्या अर्थाने प्रयत्न केले आणि माझ्या पद्धतीने जेवढं आता एक पुन्हा अर्चना त्यांचं काय विचारायचं नाही, त्यांची तिच्या दोघे बहिणी तर पूर्ण शिकले, यशमा असेल, शीतल असेल, शीतल तिच्यापेक्षाही पण पुढे निघाली. एक आपण म्हणतो ना एक पाठी पान वाचलं का पाडून टाकायची अशी शीतल होती. आणि या विद्यार्थ्यांना आम्ही वर्षभर चांगल्या पद्धती शिकवून शिष्यवृत्तीधारक झाले. परंतु एक सांगायचा आनंद वाटतो आपला, ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं, वैभव असेल आणि बाबू असेल, अगदी 7-8 दिवसापूर्वी माझ्या संपर्कात राहिले. सर असं करायचं, सर सरांचे नंबर वगैरे सगळ्यांचे घेतले. खरमारे गुरुजींचा नंबर बंद होता, मोबाईल याला तुम्ही खऱ्या अर्थाने खरमारे गुरुजींना निमंत्रण द्याच. मी त्यांना म्हटलं द्याच, कारण आमच्यातले ज्येष्ठ आहेत. आणि त्यांना निमंत्रण दिलं, मुलीकडून नंबर घेतला, इकडून नंबर दिले आणि छान असं नियोजन केलं. वैभवच्या ते सांगायचं झालं, मी पहिल्यांदा टॅलेंटेड ड्रायव्हर ही मुलं स्पर्धेला न्यायची मिळायची आम्हाला. प्रवीण असेल, ही सगळी स्पोर्टची मंडळी तिथं बसलेली पहिली. प्रवीण रामदास असेल, शिंदे असेल, हनुमान शेठची मुली, यांना कांदळीला बीट चेंज त्या केंद्रात स्पर्धेला घ्यावं लागायचं. आणि त्यावेळेला वैभव एकमेव ड्रायव्हर होता. अभय 7वी जीप होती त्यांच्याकडं, ट्रॅक्टर. त्यावेळेला मुलांना घेऊन जायचं, जीवावर उदाहरण आम्ही घेऊन जायचं, कारण त्यावेळेला भाडं परवडतं. ही मुलं सगळ्या स्पोर्टमध्ये, हिवरं म्हटलं की स्पोर्टचं केंद्र म्हटलं तरी चाललं, अजूनही आहे. प्रेझेंटली आजही माझे विद्यार्थी नाही, माझे विद्यार्थी आजही माझे विद्यार्थी आहेत. आणि मी तुमच्याकडून शिकलो. पण सर तुम्ही शिकवलं असं काय बोलताय, तर तुमची योग्यता पाहून स्वतःमध्ये काही बदल करावे लागतात, स्वतःमध्ये काही ज्ञान मिळवावं लागतं, काही शोधावं लागतं. ते तुमच्यातील गुणवत्ता पाहून अर्चनाचं पाहिलं तर मलाच आश्चर्य वाटायचं. कदाचित तिला वाटत नसेल, पण मला ती माझ्याहीपेक्षा हुशार वाटायची, माझ्याहीपेक्षा हुशार वाटायची. पूनमसुद्धा तशी माझ्यापेक्षा हुशार वाटायची. पवन तर क्रिकेटचा षटकारच होता.
म्हणजे खेळात खरोखर पवन म्हटलं की मला फक्त क्रिकेट आणि क्रिकेटच आठवायचा. एक नंबर होते आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं. तुमच्यामुळं आम्ही शिकत गेलो आणि अधिकाधिक आमच्या ज्ञानाचा अनुभव तुम्हाला देत गेलो आणि खऱ्या अर्थानं तुम्ही आजही आम्हाला तुमच्या मनामध्ये आजही आम्हाला एक पवित्र अशा प्रकारचं स्थान दिलं. आम्ही तुम्हाला कधीही विसरणार नाही आणि तुम्ही या गावचेच आहात. कदाचित माहेर वाशिम काही जण असतील, काही जण याच गावचे नागरिक आहेत, परंतु कधीतरी आम्ही इथे वर्षभर असतो तर आमच्यासाठी कधीतरी थोडंसं इकडे मान तिरकी करा आणि आजही इथे आम्हाला येऊन भेटत जा. कारण वागदरे सरांचं आता शेवटचं वर्ष आहे आणि त्याच्यानंतर माझेही त्यांच्यानंतर 8-9 महिने शिल्लक आहेत. म्हणजे तर अधूनमधून आम्हाला भेटत जा, अशी स्फूर्ती देत जा, हीच विनंती या ठिकाणी करतो. विद्यार्थी आज हा जो शिक्षक विद्यार्थी स्नेह मेळावा आयोजित केला आहे त्याबद्दल आमच्या सर्व विद्यार्थ्यांना धन्यवाद. या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय वागदरे सर आणि जो पूर्व इतिहास आहे 1981-81ला माझी या शाळेमध्ये पदवीधर शिक्षक इंग्रजी शिकवण्यासाठी ऑर्डर निघाली. मी अक्षरशः नारायणगाव ते हिवरेतर्फे नारायणगाव पायी यायचो आणि पायी जायचो, कारण माय राईट किडनी रिमूव्ह इन 1968 असं या काळामध्ये एक किडनी रिमूव्ह केली होती. आणि मी म्हटलं हे मला पेलेल का, इथे होईल का, अशा शंका माझ्या मनात यायच्या. आणि मी जेव्हा ह्या शाळेच्या प्रवेशद्वारात पहिलं पाऊल टाकलं आणि विद्यार्थ्यांचं परिपाठात निरीक्षण केलं तेव्हा मला असं वाटलं की हे विद्यार्थी इंग्रजी विषयात मला प्रतिसाद देतील का. मी एक कडक शिक्षक होतो, बऱ्याच शिक्षा मी करायचो. मग विद्यार्थी असो किंवा विद्यार्थिनी, स्पेलिंग पाठ नसेल तर फटके बसणारच. आईवडिलांची कधीही तक्रार नाही, कारण शिक्षक हा विद्यार्थ्याच्या कल्याणासाठी सगळं करत असतो. म्हणतात ना, विद्येने मनुष्या आले श्रेष्ठत्व या जगा माझी, न दिसे एकही वस्तू विद्ये वाचून असाध्य आहेसी. विद्याच आपल्याला मोठी करते. म्हणून विद्यार्थी दशेत तुम्ही खूप चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतलं. वैभवचा फोन आला की सर असा असा आहे, बाबूचा फोन आला सर उद्या स्नेह मेळावा आहे. आता बरेच दिवस झालेले, 80-81ला इथं आलेलो. आता वैभवनी मला विचारलं तुम्ही मला ओळखलं का. म्हटलं नाही. म्हणजे असं होतं बघा, विस्मरण होतं, परंतु समोरासमोर आल्यानंतर विस्मरण आपोआप निघून जातं आणि मग विचारांची देवाणघेवाण सुरू होते. आणि या विचारांच्या देवाणघेवाणमधूनच तुमचे प्रपंच चांगले होतात. कारण चिपळूणकर म्हणायचे, सर्व गुणांचा सेनापती सद्गुण आहे आणि ज्याच्या अंगी सद्गुण आहे, ज्याच्या अंगी संस्कार आहे, तोच या कलियुगामध्ये चांगल्या प्रकारे वाटचाल करू शकतो. आता तुमच्यावर प्रपंचाची जबाबदारी आली. तुमची मुलं बाळं आहे, त्या मुलाबाळांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळालंच पाहिजे. नाहीतर मग आपण एवढं मोठं करून, एवढं शिकून क्लास 1 ऑफिसर झाले पाहिजेत. UPSC MPSC या एक्झामला त्यांना संधी द्या की बसले पाहिजे. लादू नका. सरांबरोबर मगाशी बराच विचारविनिमय झाला. लादू नका, पण त्यांच्यात जर ती गुण असतील तर चांगल्या प्रकारे तुम्ही आत्मसात करा. उपस्थित सर्व माझे सहकारी शिक्षक, मान्यवर, तसेच माझे विद्यार्थी मित्र हो. मी 1995 साली इथे प्रथमचा जॉईन झाले हिवऱ्याला आणि 1995 साली मला हा 6वीचा वर्ग देण्यात आला, बरोबर ना. हां, त्यावेळेस हे अर्चना हा 6वीचा वर्ग.
मुळातच त्यावेळेस हिवऱ्याच्या शाळेत शिक्षक संख्या कमी होती. एकेका शिक्षकाकडे 2-2 शिक्षक होते. त्यानंतर मला तो 6वीचा वर्ग देण्यात आला. 6वीच्या वर्गातली जी मुलं होती सगळी, शशिकांत असेल, बाबू असेल, अर्चना असेल, पूनम असेल, यांची नावं आता मला आठवत नाही, स्वाती असेल, अतिशय चुणचुणीत हा वर्ग पहिल्यांदा घडवला गेला चांगला. आणि 7वीला आल्यानंतर त्या वर्गाची खरी चुणूक पाहायला मिळाली. 7वीला आल्यानंतर मुळे गुरुजी बुद्धिमत्ता विषय त्यांनी शिकवला. चिखले गुरुजींनी गणित विषय स्कॉलरशिपचा शिकवला आणि मी मराठी विषय आणि व्याकरण स्कॉलरशिपचं शिकवलं. आणि अशा प्रकारे त्याच वेळेस हिवऱ्याच्या पूनम दत्तात्रय भोर, अर्चना दशरथ भोर आणि ज्योती रणदिवे ह्या 3 विद्यार्थी स्कॉलरशिपमध्ये चमकल्या. अगदी पेपरावरती बातमी होती, पेपरला सुद्धा ह्या 3चे फोटो होते. अशा प्रकारे आम्ही सर्व शिक्षक अगदी मेहनतीने ह्या विद्यार्थ्यांचा पाया पक्का करून ही मुलं 8वीला जात होते. वागदरे सर सुद्धा म्हणायचे त्यावेळेस, मॅडम ही बॅच छान आहे बरं का, ही बॅच चांगली आली, ही बॅच चांगली आली. आम्हाला पण फार अभिमान वाटायचा. या काळामध्ये हिवऱ्याच्या शाळेने कबड्डी मुलांची असो आणि मुलांची दोन्ही संघांनी कधीही तालुका पातळीवर आपला नंबर सोडला नाही. कायम हिवऱ्याच्या अगदी भांडायचं आम्ही त्या पंचांची एक एक गुणावरून. चिखले गुरुजी आणि मी एकदा पिंपरी पेंढार इथला प्रसंग सांगते. पिंपरी पेंढारला कबड्डीचा सामना अंतिम सामना चालू होता आणि त्या पंचांनी थोडीशी चिटिंग केली. चिखले गुरुजी पण मी भांडायला आले, मी सुरुवात केली. मुख्याध्यापक मात्र शांत असायचे, तटस्थ असायचे. आम्ही बघत आणि मुळे आणि मग त्या पंचाने काय केलं, ते स्टॉपवॉच फेकून दिलं, ते कागदपत्र गुणपत्रक होतं ते पण फेकून दिलं. म्हणजे तुम्ही सामना घ्या. मग म्हटलं नाही आम्हाला हे मान्यच नाही. पण तिथे देखील आमच्या हिवऱ्याच्या संघाने बाजी मारली. नंतर एकदा ओतूरला पण असाच प्रसंग आला होता. तिथं सुद्धा भांडून आम्ही नंबर मिळवला. म्हणजे आमचं ते भांडून म्हणजे ते योग्य होतं, ते सत्य होतं म्हणून आम्ही भांडायचो. सर्वांना प्रथम नमस्कार. 25 वर्षानंतर 1999 सालची 10वीचा जो वर्ग आहे तो आता डोळ्यासमोर येतो. आता सर्वात हुशार विद्यार्थी साहजिकच अर्चनाकडे लक्ष जातं. पूनम आहे, बाबू आहे आपला, बाबू बरोबर ना टोपण नाव, बाबू आहे, वैभव आहे. त्याच्यानंतर शांत विद्यार्थी जर म्हटलं तर आपला शशी आहे. जे मला आठवते ते थोडंसं रिन्यू होतं, रिवाईज होतं. आणि सगळ्यात जर 10वीच्या वर्गात हिरो जर असेल तर आपला पवन, पवन इंगे. हां, मस्त पर्सनॅलिटी होती. हां, आणि त्यानंतर तुम्ही शिस्त पाळली, आम्ही तुम्हाला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आणि या शिस्तीमुळंच तुमच्या करिअरमध्ये आमचा काहीतरी थोडासा वाटा नक्कीच आहे. नंतर आमच्यापेक्षा काही विद्यार्थी ही आदर्श घेऊन पुढं एक नावलौकिक कमावला. त्याच्यामध्ये अर्चना सुपर पर्सनॅलिटी डेव्हलप केली. आमचा वैभव शिंदे प्रोफेसर झालेत, धन्यवाद. यानंतर शेवटी एवढं सांगावं वाटतं की करिअर करा, पैसे कमवा, पण आईवडिलांना विसरू नका. जसं पवननी सांगितलं मगाशी की आपण जगत असताना त्यांचं ब्लेसिंग हे आपल्याला नेहमी प्रेरणा देत असतं किंवा प्रेरणा देतात. म्हणून आईवडिलांकडे लक्ष द्या. त्यांना पैशाची गरज नाही, त्यांना तुम्ही गोड बोललं एवढं सफिशियंट आहे नक्कीच असं मला वाटतं. यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा. धन्यवाद. जवळजवळ 1 वाजत आला आहे, बरोबर आहे. भूक लागली का तुम्हाला? नाही ना? काय होतं, सगळ्यात शेवट ज्याचं भाषण असतं ना त्यावेळेस सगळे कंटाळलेले असतात ऐकून. आणि मग मला बऱ्याच वेळा जुन्नर तालुका मुख्याध्यापक संघाचा अध्यक्ष म्हणून, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचा उपाध्यक्ष म्हणून, पुणे जिल्हा विद्या समितीचा अध्यक्ष म्हणून आणि शाळेतल्या कार्यक्रमात मुख्याध्यापक म्हणून शेवटी बोलण्याचा वाटा येतो. त्यावेळेस सगळे कंटाळलेले असतात. मग कधी कधी मला असं म्हणावंसं वाटतं एवढं बोलून, पण परत असंच मनामध्ये येतं की शेवटचं भाषण आपण एवढं बोलून असं म्हणता येणार नाही, म्हणून 2 मिनटं थोडंसं बोलतो. या ठिकाणी 2025 म्हणजे 25 वर्ष पूर्ण झाली
मार्च 2025च्या बॅचची आजचा स्नेहमेळावा. या स्नेहमेळाव्यामध्ये तुम्ही 99 ते 2010वीला होता, 98-99ला 9वीला होता आणि 97-98ला 8वीला. तुमची तशी अधिकृत पहिली बॅच, चौथी बॅच 97, 98 आणि 99 या 3 बॅच ज्या होत्या त्या अनधिकृत होत्या, शाळेला मान्यता नव्हती आणि त्या बॅच आपण रांगणीकडून बसवल्या आणि त्या ठिकाणी प्रॅक्टिकल परीक्षेला किंवा प्रॅक्टिकलला सायकलीवर तिथपर्यंत जावं लागायचं. पण तुमचं नशीब चांगलं आहे की तुमच्या वेळेस इथं 8वीला मान्यता मिळाली आणि ही मान्यता मिळत असताना त्या कालावधीमध्ये बिडवे गुरुजी असतील, आमचे मार्गदर्शक केंद्रप्रमुख आहेर सर आहेत, मुळे गुरुजी आहेत, खरमळे सर पण त्यावेळेस या ठिकाणी होते. मला वाटतं पठाण गुरुजी एक होते, मुंडे मॅडम एक होत्या, जादेकर गुरुजी होते. आणि मी सुरुवातीला या ठिकाणी आलो तर या मंडळींनी खूप सहकार्य केलं आणि त्याचं विसर मी कधीच पडू देणार नाही, एवढं फक्त या निमित्तानं सांगू इच्छितो. आत्ताच डोळस मॅडम म्हटल्याप्रमाणे मराठी शाळा जरी आई असली पण आईनेच प्रेम करायचं नसतं, बापाने थोडा धाक पण द्यायचा असतो. म्हणून थोडंसं इथं आल्यानंतर मला आता ही पवनसारखी जर माझ्याकडे असल्यावर काय करायचं, शेवटी रस्त्याने बांधून आणावं लागलं. यायला बांधलं होतं पप्पू कुठं गेला, सोमनाथ मला तुला नाही पास करता आलं पण तुझं पोरगं पास केलं हो. आणि त्याचं पेढा पण नाही दिलं बरं का अजून. विनोदाचा भाग सोडून द्या. खरं तर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण शिकत असताना त्यावेळीची परिस्थिती वेगळी असते. आता जर आम्ही फारच तुमच्याशी प्रेमाने वागण्याचा प्रयत्न केला तर कदाचित आत्ताचं पास होणं सोपं आहे, तुमच्या वेळेचं पास होणं अवघड होतं. पूर्ण 150 मार्काचे पूर्ण 100 मार्काचे पेपर होते आणि मी जर आत्तासारखं जर तुमच्याशी वागण्याचा प्रयत्न त्यावेळेस केला असता तर जरा वेळ तुम्ही म्हटले असते. आणि पहा तुम्ही निश्चित जो शिक्षक मारत नाही ना त्या काळात असं वाटतं बरं का, आमके सर एकदम भारी बरं का, वा वा छान छान. आणि जे मार्क असतं ना हे सगळ्यात बावळट आहे बरं का. मनातल्या मनात तोंडा बोलायची ताकद नसते पण मनातल्या मनात काय काही कल्पना तुमच्या मनामध्ये येत असतात. पण एक सांगतो, त्यावेळेस कठोर भूमिका घेतल्यामुळं आणि जेव्हा आपण 10वी पास होतो किंवा पुढच्या करिअरला सुरुवात करतो मग त्यावेळेस खरं लक्षामध्ये येतं की त्यावेळेस वागदरे सरांनी केलं ते बरं केलं, नाही तर मग तसं नसतं केलं म्हणजे यांनी माझं वाटोळं केलं. म्हणून शिक्षकाला कठोर भूमिका घ्यावी लागते, मग तो मराठी शाळेचा असेल, हायस्कूलचा असेल. आणि खरी जडणघडण जी असते किशोरभाऊ ही 10वीपर्यंतच घडत असते. 11वी-12वीला ती मुलं त्या पद्धतीने त्यांची परिपक्वता वाढत असते आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागत असतात. आपण चांगल्या प्रकारचं यश मिळालं. मी आता पाहिलं बरेच जण आपल्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत. शेवटी सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तुम्ही किती शिकलात हे जीवनात महत्त्वाचं नसून, काय शिकलात हे जीवनाचं महत्त्व नसून, तुम्ही आत्ता काय करताय हे अतिशय महत्त्वाचं. कोण कमी शिकला असेल पण तो व्यवसाय करून आज शिकणाऱ्यापेक्षा पण भारी. वगो सर तुम्ही केविकेला काम करता करता थोडीफार शेती म्हणले ना, मी तर परमेश्वराला अशी विनंती करेल वैभवसारखी सगळ्यांना थोडीफार शेती मिळू दे. तेवढी आमच्याकडे कोणाकडेच नाही, थोडीफार पण म्हणजे तू म्हणतो थोडीफार तेवढी असं विनोदाचा भाग सोडून द्या. ते करत असताना त्याने शेतीकडे पण लक्ष दिलं आणि शेती पण अतिशय उत्तम करतो. बरेचसे तर मी पाहिलेले आहेत. आता याच्यातले काहींचं नेहमीच सातत्यानं संपर्क येत असतो ते ओळखले, पण ज्यांचा संपर्क नाही आला आता आमच्यात काय बदल होणार नाही. तुमच्यात मात्र त्यावेळेसच्या आत्ताचे तुमचे फोटो पाहिले ना तर तुम्ही स्वतः ओळखू शकाल का, ही परिस्थिती असते. आता कोणाला दाढी आली, आता हा इकडं सुरेंद्र बसला आहे, अरे पावशेर वजन नव्हतं त्यावेळेस, बरोबर ना सुरेंद्र, तब्येत पारखर कळवती की नाही. पण आता जर तुला पाहिल्यावर कसं ओळखेल बरं मी. असं काही विद्यार्थी सगळेच काय अभ्यासामध्ये एक सगळ्यांची क्षमता सारखी नसते.
त्यावेळच्या परिस्थितीनुसार. परंतु क्षमता जरी सारखी नसली तर भविष्यामध्ये आपण आपलं करिअर कसं घडवायचं हे महत्त्वाचं असतं. तुम्ही कोणत्या क्षेत्रात काम करता हे महत्त्वाचं नाही. ज्या क्षेत्रात काम कराल ना त्याच्यात आपण वरच्या टॉपमध्ये असलं पाहिजे. मग तुम्ही शेती करा, टॉपमध्ये केली पाहिजे. ITI करून तुम्ही एखादा व्यवसाय करीत असाल, टॉपमध्ये आपलं काम असलं पाहिजे. कोणता व्यवसाय करा तिथं आपण वरच्या क्रमांकावर असलं पाहिजे. आणि तुम्ही सगळ्या वरच्या क्रमांकावर जे काम करतायत त्याचा निश्चितच आमच्यासारख्या सर्वांना सार्थ अभिमान आहे. जीवनामध्ये समाधानी राहणं, समाधानी असणं हेच खरं महत्त्वाचं आहे. पैसा येतो आणि जातो. किती कोणी श्रीमंत असू द्या, कोणी किती गरीब असू द्या. आज पूर्वीचा काळ होता, बरेच लोक रामराम घालायचे. आज काळ तसा नाही. तू माझ्याशी बोलला तर मी तुझ्याशी बोलणार आहे. तू मला रिस्पेक्ट दिला तर मी तुला रिस्पेक्ट देणार आहे. तुमच्या घरी काय आहे काय नाही याच्यावर कोणी जात नाही. आणि म्हणून नेहमी सदैव टेक रिस्पेक्ट, गिव्ह रिस्पेक्ट या पद्धतीनं आपण आपल्या जीवनामध्ये वाटचाल करावी अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. आणि याच ठिकाणी आम्हाला बोलवलं, या कार्यक्रमाचं नियोजन केलं त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो.